ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेतकरी विरोधी भाजप सरकारचा कुरुंदवाडात जाहीर निषेध। शेतकरी विरोधी भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी उपस्थित राहून जाहीर निषेध करण्यात आला व शेतकरी विरोधी भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। पंजाब हरियाणा येथील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत। यावेळी सरकारच्या हल्ल्यामध्ये आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला आहे। या निषेधार्थ इंडिया आघाडीकडून कुरुंदवाड येथे जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख उबाटा गट वैभव उगडे, शिरोळ तालुका शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव मालुसरे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष मीना जमादार, शिरोळ तालुका विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, अभिजित उर्फ बबलू पवार, माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर, राजू आवळे आदींनी भाजपा सरकार विरोधात संताप व्यक्त केला। परंतु त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा एक नारा होता, जय जवान जय किसान। आज त्या जवान यांची काय परिस्थिती आहे आणि किसानांची ही काय परिस्थिती आहे या देशामध्ये ते आपण पाहतोय। शेतीमालाला भाव मिळावा म्हणून ज्या शेतकऱ्यांनी तिथं मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मला एक कळत नाही हे भाजप सरकार आहे का इंग्रजांचं सरकार आहे। जालियन बागचा हत्याकांड जसा झाला त्याप्रमाणे तुम्ही जर इथल्या आमच्या शेतकरी बांधवांच्या वरती जर गोळीबार करणार असाल तर तुमचा निषेध नव्हे, तुम्हाला या देशातून हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे असं आमच्या सर्वांचं आज म्हणणं आहे। आज मी कुणाचं नाव न घेताना आज ही इंडिया आघाडीची ज्या वेळेला ताकद बघतोय त्यावेळेला पुढची दिशा आणि पुढची रणनीती ही निश्चित झालेली आहे आणि येणारा जो काळ आहे तो आपल्या इंडिया आघाडीचा असणार आहे। म्हणून मी जास्त न बोलताना, कारण बऱ्याच जणांनी या सरकारचा निषेध केलेला आहे, मी सुद्धा या सरकारचा जाहीर निषेध करतो। यावेळी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नितीन बागे, राष्ट्रवादी शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, शिवसेना शहराध्यक्ष बाबासाहेब सावगावे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष तानाजी आलासे, संदीप बिरणगे, शाहीर आवळे, बीजी माने, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, जिल्हा महिला प्रमुख मंगलाताई चव्हाण, युनुस अली जमादार, रघु नाईक यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरुंदवाड शहर अध्यक्ष यांची या ठिकाणी करण्यात आलेल्या जाहीर निषेधाच्या वेळी अनुपस्थिती असल्याची इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यावेळी चर्चा होती। एकंदरीत शहर काँग्रेसला मरगळ आल्याचं चित्र या निमित्ताने दिसून आलं। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड।